हॅपी बर्थडे माय डिअर. थँक यू. नेहमीप्रमाणे अजून झोपूनच आहेस ना? तुला माहिती आहे ना, तुझ्या कॉलशिवाय मी कधी उठते का? अगं आज तरी लवकर उठायचं. बरं चल, पटापट आवर. हो, होते रेडी. रेडी होते बोलून झोपू नकोस हं आणि. मी येते 15 मिनिटात. 2 लेक्चर बसू आणि निघू मग. हो ये. शरू, शरू, उठलीस का ग? काय ग, कधीपासून हाक मारते तुला? ओ देता येत नाही का? वाटलंच तू हे घेऊन बसली असणार. दर बर्थडेला तुला हे घेऊन बसायची काय सवय जात नाही तुझी. ये बाळा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव करो तुझी सगळी स्वप्न पुरी हो. खुश राहा. थँक यू आई. हे बघ काय, तुला काय आठवतंय? अरे बापरे, मलाच काय विचारते? जेव्हा आणला होता तुला एवढा मोठा होत होता, तुझे बाबा मला खूप ओरडले होते. मला सगळं काही आठवतं. पण माझा आवडता स्वेटर होता, म्हणून तर अजून जपून ठेवलाय. आता जर होत असता ना, तर आता पण मिरवलं असतं. तुला माहितीये, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या शाळेचा पहिला दिवस, एवढी रडली होती तू शाळेत जायला. अरे बाप रे बाप. तुझे पप्पा शाळेच्या बाहेर पूर्ण दिवस बसून होते का मुलीचा वाढदिवस आणि शाळेचा पहिला दिवस. त्यांना खूप वाईट वाटलं होतं, तुला माहित? ते क्षण किती गोड असतात ना ग. बघ ना, हे उघडून बसते म्हणून या आठवणी ताज्या होतात. नाहीतरी आता या जुन्या गोष्टींमध्ये रमायला टाइम कोणाकडे. आई, हो माझा पहिला मेकअप बॉक्स. याला कसं विसरू शकते मी? तुझा 7वा वाढदिवस. तू ह्यासाठी किती हट्ट केलेला. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काय काय नाही आणले, पण नाही, शेवटी तुझ्या बाबांनी किती दुकानं फिरला, तेव्हा जाऊन हे शोधून आला. हो ग. आई, हे घड्याळ ना मी शाळेत घालून मिरवायचे. असं घड्याळ कोणाकडेच नव्हतं. हे मात्र मी तुझ्यासाठीच आणलं होतं. पण तुला आवडेल की नाही हे मला माहित नव्हतं. पण नशीब तुला आवडलेलं आहे. आपल्या तिघांचं खरंच किती सुंदर आहे ना हा. तुझ्या बाबांनी खूप हट्ट करून हा फोटो काढलेला. सगळं काही काल घडल्यासारखं वाटत.
आपल्या दोघींवर खूप जीव होता त्याचा. माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरतीच होता. चल आटप लवकर, ईशा येत असेल, परत बडबड करत बसेल. तुझ्या आवडीचा शिरा बनवला आहे. शारू, खाली ये. आले बाबा. आठवणीचा पेटारा जपून ठेवते.